कोकणामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणातल्या आपल्या गावी पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। कोकण रेल्वेला चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावरती 310 विशेष गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत। रत्नागिरीच्या रेल्वे स्थानकातून या चाकरमान्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी। गणेशोत्सवासाठी आता चाकरमानी कोकणात दाखल होताना दिसून येत आहेत। आपण रत्नागिरीतील सध्या रेल्वे स्टेशन इथे आहोत। चाकरमानी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवासाठी आपल्या बाप्पाची भक्ती करण्यासाठी आपल्या मूळ गावी गणेशोत्सवासाठी दाखल होत असतो। चाकरमान्यांची मोठी गर्दी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर होताना दिसत आहे। यासाठी पाहायला गेलं तर 310 विशेष गाड्या या रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी लागू केलेल्या आहेत। त्याचबरोबर यात्री सहाय्यक म्हणून सीआरपीएफचे जवान सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कोणत्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये, गर्दीचा कोणत्याही पद्धतीचा त्रास हा प्रवाशांना होऊ नये यासाठी ही यंत्रणा तयार केलेली आहे। आपल्यासोबत काही चाकरमानी आहेत। काय सांगाल, प्रवास कसा झाला? गणपतीसाठी या ठिकाणी आलात कोकणात? प्रवास आमचा व्यवस्थित झाला, पण गाडी 3 तास लेट झाली। 3 तास लेट झाले। अदरवाईज आपण जर बघितलं किती दिवसात आपला मुक्काम असणार आहे? आमचा मुक्काम आहे 7-8 दिवसांचा। त्याचबरोबर आपण पाहिलं अजून काही चाकरमानीशी आपण संवाद साधूया। काय सांगाल, गणपतीसाठी कोकणात आलाय? खूप बरं वाटतं, खूप दिवसाने आलं गणपतीला गावाला। ट्रेन एक्स्ट्रा सोडले तर त्यामुळे खूपच हे आहे, गर्दी पण आहे आणि क्रॉसिंगला भरपूर थांबतात गाड्या। ट्रेन जास्त सोडल्या त्यामुळे खूप थांबतात। तर नक्कीच आपण पाहिलं तर चाकरमान्यांचा उत्साह हा दिसून येत आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा चाकरमान्यांचा मोठा ओढा हा रत्नागिरीकडे तसेच संपूर्ण कोकणामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।